नमस्कार. माझा मुलगा अंश अमेरिकेमध्ये जन्मला, त्यामुळे बाय बर्थ त्याला अमेरिकन सिटिझनशिप मिळाली आहे. त्याच्याकडे अमेरिकन पासपोर्ट आहे. पण ज्यावेळेस तो भारतात येतो ना, त्यावेळेस त्याला भारताचा व्हिसा काढायची गरज नाहीये. त्याला लाईफ लाँग व्हिसा फ्री एंट्री मिळाली. कसं? तर भारताबाहेर राहणाऱ्या अनिवासी भारतीयांना किंवा त्यांच्या मुलांना OCI कार्ड मिळतं. तर त्याच्यात 2 कॅटेगरी आहेत. पहिलं म्हणजे आमच्यासारखी लोक जे इंडियन सिटीजन आहेत. आम्ही भारताबाहेर राहतो आणि आमची जी मुलं आहेत त्यांना OCI कार्ड फाईल करता येतं. OCI म्हणजे ओव्हरसीज सिटिझन्स ऑफ इंडिया. तुम्ही एकदा OCI कार्डला अप्लाय केलं की तुम्हाला भारतामध्ये व्हिसा फ्री एंट्री मिळते. तुम्ही कितीही दिवस भारतात राहू शकता, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचे रेस्ट्रिक्शन नाही. आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही पूर्वी भारतीय नागरिक होता आणि आता तुम्ही एक वेगळी कुठली तरी सिटिझनशिप घेतली, त्या केसमध्ये तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या मुलांना OCI कार्ड मिळतं. मग ज्यांच्याकडे OCI कार्ड आहे त्यांना लाईफ लाँग तर व्हिसा फ्री एंट्री मिळतेच, पण त्याशिवाय ते तिथे जॉब करू शकतात, शिक्षण घेऊ शकतात आणि लाईफ लाँग भारतामध्ये राहू शकतात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रेस्ट्रिक्शन नाही. मग रेस्ट्रिक्शन कशावरती आहे? त्यांना वोटिंग करता येत नाही, त्यांना इंडियन पासपोर्ट मिळत नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारची ॲग्रिकल्चरल लँड विकत घेता येत नाही.